पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मंडळी, आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मुखी राम विश्राम तेथेची आहे, सदानंद आनंद सेवो निराहे, तया विन तोषीन संदेहकारी, निज धाम हे नाम शोकापहारी. श्रीराम. मंडळी, श्रीरामाच्या नामाचं महत्त्व समर्थ आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या प्रकारानं अनेक श्लोकांमधून समजून सांगत आहेत. या श्लोकामध्ये फार महत्त्वाचा सिद्धांत समर्थाने आपल्याला सांगितला. समर्थ असं म्हणतात की मुखी राम विश्राम तेथेची आहे. याचा अर्थ असा की ज्याच्या मुखामध्ये राम आहे, म्हणजेच रामाचं नाम आहे, त्याच ठिकाणी विश्राम म्हणजेच विश्रांती असते. म्हणजे भगवंताचं नामचिंतन अखंड जो करणारा आहे तो स्वतः तर विश्रांतीला पोचलेलाच असतो, परंतु त्याचं महत्त्व इतकं आहे की त्याच्या सान्निध्यामध्ये जो जातो, त्याच्या संगतीमध्ये जातो, त्याला सुद्धा, त्याच्या जीवाला सुद्धा त्या ठिकाणी विश्रांती प्राप्त होत असते. हे नामधारकाचं वैशिष्ट्य आहे. संत महात्म्यांचं वैशिष्ट्य बघत असताना आपल्याला एक गोष्टीचं निरीक्षण करता येतं मंडळी. खरा साधू, खरा संत कोण आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की अखंड ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन चाललेलं असतं. व्यवहाराच्या काही गोष्टी करत असताना व्यवहारापुरतं बोलेल, पण व्यवहार ज्या वेळेला नसतो त्यावेळेला मुखामध्ये त्याच्या रामनामाचा अखंड जप चाललेला असतो किंवा हृदयामध्ये त्याचं चिंतन चाललेलं असतं. असा महात्मा जो असतो तो आपल्याला कळणार कसा? तर त्याच्याकरता काही आपल्याला अनुभव घेता येतात मंडळी. आजकाल जगामध्ये ढोंग करणारी माणसं खूप झालेली आहेत, वर्ण रंग दाखवणारे खूप झालेले आहेत, पण आतून काहीच नसतं. आपल्याला खऱ्या खोट्याची चाचणी करणं फार सोपं आहे. मी माझे अनुभव सांगतो मंडळी आपल्याला की माझ्या जीवनामध्ये अशी काही माणसं आली की त्यांच्या संगतीमध्ये जाऊन बसल्यानंतर इतकं मनाला आराम, इतकं बरं वाटतं, इतका आनंद वाटतो की ती माणसं आपल्याला काय देत असतात? संत महात्मे आपल्याला काय देतात? संतांच्या समोर ज्या वेळेला आपण जाऊन बसतो, मग ते तुकाराम महाराज असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, कोणतेही संत घ्या, त्या संतांच्या समोर जाऊन आपण हात जोडून ज्यावेळेला निवांत बसतो त्यावेळेला आपलं मन अत्यंत भरून अशा प्रकारचं येतं. आनंदमय निमग्न अवस्था आपल्या मनाची होते. काय देतात होते आपल्याला? 10-20 हजार रुपये देतात का? किंवा एखादा अलंकार देतात का? काय काय देतात संसारातलं संत? संत हे संसारातलं काय देतच नसतात आणि संसारातलं काय मागण्याकरता संतांच्याकडे जायचंच नसतं. ही पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. संसार हा नाशिवंत असून त्या संसारातून बाहेर पडा असं संत आपल्याला सांगतात. आणि त्याच संसाराचं मागण्याकरता जर संतांच्याकडे गेलो तर संत आपल्यावरती रुष्ट होतील, त्यांना आपला आनंद वाटणार नाही. कारण तुकाराम महाराजांनी एका साधकाला असं सांगितलं, नका मज पाशी बोलू प्रपंचाचे विषयी. प्रपंचाचं काही बोलायचं असलं तर माझ्याजवळ येऊच नका म्हणतात तुकोबाराय. तेव्हा संतांच्या जवळ आपण ज्यावेळेला जाऊन बसतो त्यावेळेला ते आपल्याला प्रत्यक्षात काहीच देत नाहीत, पण जे देतात ते इतकं देतात, असं देतात की ते आपल्याला अंतःकरणातून मावत नाही अशी अवस्था होते. मी सांगत होतो, माझ्या जीवनामध्ये अशी काही माणसं आलीत. माझे सद्गुरू वैकुंठवासी तात्यासाहेब वास्कर महाराज, आम्ही ज्यांना आबा म्हणत असो, त्यांच्या समोर नुसतं जाऊन बसलो की काही नाही, त्यांचं श्री विठ्ठल श्री विठ्ठल चाललेलं असायचं आणि इतका आनंद वाटायचा, त्याची ऊर्जा आपल्याला मिळायची आणि त्या ऊर्जेमध्ये आपलं अंतःकरण भरून यायचं. त्यानंतर आणखीन एक व्यक्ती, बेळगावजवळ हुंचेवरी नावाचं एक क्षेत्र आहे, जुनाट शिवक्षेत्र आहे. त्या ठिकाणी दळवी काका नावाचे एक महात्मे सत्पुरुष होते. 3-4 वेळा त्यांच्या समोर जाण्याचा योग मला आला. दिवसभर त्यांच्या समोर जरी जाऊन बसलो तरी तिथून उठावं असं वाटतच नव्हतं. का? तर जो आनंद आहे, जे सुख आहे, जी विश्रांती आहे, ती त्या महात्म्यांच्या जवळ मिळत होती. हे कशामुळे होतं? तर त्याचं कारण आहे, मुखी राम विश्राम तेथेची आहे. समर्थ म्हणतात
जो अखंड मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन करत असतो तो स्वतःच त्या ठिकाणी जीव विश्रांतीला तर पोचलेला असतोच, परंतु त्याच्या सान्निध्यामध्ये जाणाऱ्या माणसाला देखील त्याच्या जीवाला सुख, आनंद, विश्रांती मिळते. विश्रांती म्हणजे काय? तर परमशांती ज्याला म्हणतात, चित्ताची, मनाची शांती हीच खरी विश्रांती आहे. जसं चंदन हा स्वतः सुगंधित असतो, पण त्याच्या सोबती असणाऱ्या झाडांना देखील तो सुगंधित करतो, तसं त्या महात्म्यांच्या समोर जर जाऊन आपण बसलो तर आपलंही मन उल्लसित होतं, आनंदित होतं आणि चिरशांती आपल्या मनाला प्राप्त होते. याच्यावरून आपण खरा साधू ओळखावा आणि असा अनुभव जिथं येत नसेल तिथं अजून काहीतरी कमी आहे असं समजावं. त्यांना काही बोलू नये, पण नमस्कार करून आपण उठून जावं. कारण तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही स्वतः जे खात असतो ते तुम्हाला आम्ही देतो. कारण तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. महाराज म्हणतात आम्ही आनंदाचे लाडू खायला लागलेलो आहे, पण तुम्ही सुद्धा आमच्या तोंडाकडे बघत चरपडत बसू नका, खा, तुम्ही पण खा. म्हणजे काय करतात तर त्यांच्या सान्निध्यात जर आपण जाऊन बसलो तर त्यांच्या अंतःकरणातला आनंद आपल्यामध्ये वर्तित होतो आणि आपलंही आनंद अंतःकरण त्या ठिकाणी आनंदभरित होतं. कारण तुकाराम महाराजांच्या सारख्या किंवा समर्थांच्या सारख्या संतांची अवस्था आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशा प्रकारची अवस्था असते. म्हणून तो आनंद आपल्याला शांती रूपाने त्या महात्म्यांच्या जवळ मिळत असतो. समर्थ म्हणतात मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद सेवोनी राहे. बाबा अशा प्रकारचा जो आनंद आहे तो सदानंद आहे, म्हणजे नित्य स्वरूपाचा आनंद आहे. त्या आनंदामध्ये कधी खंड होत नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त कधी होत नाही, नित्य स्वरूपाचा आहे, म्हणून त्याला सदानंद म्हणतात. काही माणसांचं नाव सदानंद असतंय, पण जर त्या माणसाकडे बघितलं तर सदा आनंदाच्या ऐवजी सदा दुःख हे त्याचं नाव असावं असं आपल्याला वाटतं. तेव्हा सदानंद या शब्दाचा अर्थच असा आहे की सतत आनंदमय वृत्ती असणं हे सदानंदाचं स्वरूप आहे. आणि अशा प्रकारचा तो सदानंद असणारा आनंदकंद परमात्मा, त्याचं नाम अखंड मुखामध्ये ते महात्मे सेवन करत असतात. म्हणून अशा श्रीरामाच्या नामाव्यतिरिक्त तयावेन तो बाकीचं सगळं जे काय असेल आपला शीन किंवा बाकीचा सगळा केलेला जो श्रम आहे, म्हणजे नामस्मरण सोडून बाकीचे जे म्हणून काही उपद्व्याप आपण करतो ते सगळे उपद्व्याप शीन करणारे, म्हणजे त्रास देणारे, दुःख देणारे आहेत. नाम एकच आपल्याला दुःख न देणार आहे, आनंद देणार आहे. आणि बाकीच्या गोष्टी संदेह निर्माण करणारे आहेत, संदेहकारी म्हणतात महाराज. संदेह म्हणजे संशय, आणि जिथं संशय येतो त्या ठिकाणी सगळा आनंद आणि मनातली शांती निघून जाते. मग तो संसारामध्ये असो किंवा परमार्थामध्ये असो, प्रपंचामध्ये सुद्धा जोपर्यंत संशय कुणाचा कुणावर नाही तोपर्यंत प्रपंच व्यवस्थित चाललेला असतो. मंडळी, संशयाचं बीज एकदा का अंतःकरणामध्ये मनामध्ये रुजलं की मग त्या संसाराची माती व्हायला काही वेळ लागत नाही. मग तो नवऱ्याच्या बद्दल बायकोच्या मनात असू द्या किंवा बायकोबद्दल नवऱ्याच्या मनात असू द्या, कोणाचाही कोणाबद्दलही असू द्या, संशय मनात आला की त्या ठिकाणी सुख, शांती, आनंद हे निघून जातं. म्हणून संशय अतिशय घातक सांगितलेला आहे, दोन्हीकडे, प्रपंचात आणि परमार्थात. म्हणून तो संदेहकारी असणारा जो शीन आहे, म्हणजे संशय निर्माण करणारा शीन, महाराज म्हणतात त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आणि निजधाम हे नाम शोकापहारी, भगवंताचं जे नाम आहे तेच खरं म्हणतं निजधाम आहे. निजधाम या शब्दाचा अर्थ भगवंत राहण्याचं ठिकाण, त्यालाही निजधाम म्हणतात. आणि जीवाची जी परमगती आहे, ज्या ठिकाणी जीवाला जाऊन शेवटी पोचायचं आहे ते ठिकाण म्हणजे पण त्याला परमधाम असं म्हटलंय. निजधाम, परमधाम असं म्हटलेलं आहे. यद गत्वा न निवर्तन्ते
तद्धाम परमं मम असं गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा मागं यावं लागत नाही असं जे ठिकाण ते म्हणजे निजधाम. आणि ते निजधाम म्हणजे भगवंताचं श्री नामाचं असणारं नाम आहे. म्हणून निजधाम हे नाम कसं आहे तर शोकापहारी आहे. सर्व शोकांचा अपहार करणारा आहे. म्हणजेच शोकाला नाहीसं करणारा आहे, शोक नष्ट करणारा आहे. आणि तो शोक अनेक प्रकारचा जीवाच्या ठिकाणी असतो. कोणत्याही शोक जरी असला, शोक या शब्दाचा अर्थ असा आहे की जे आपल्यापाशी होतं आणि आपल्या जवळून गेलं आणि गेल्यानंतर जी मनात भावना निर्माण होते त्याला शोक म्हणतात. मग पुत्रशोक असेल, पत्नी शोक असेल, पितृशोक असेल, धन गेल्याचा शोक असेल, कोणताही शोक असू द्या, त्या शोकाच्या वेळेला भगवंताच्या नामाचं चिंतन मनुष्यानं केलं पाहिजे. कारण नामासारखं दुसरं औषध नाही आहे कोणत्याच गोष्टीवर. ना आपल्याला अत्यंत शोक ज्यावेळेला होतो एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेला दुसरं तिसरं काही न करता मनुष्यानं नामाचं चिंतन जर केलं तर सगळ्या शोकाचा नाश करणारं असं अमृततुल्य अमृतमय असणारं भगवान श्रीरामाचं नाम आहे. समर्थ म्हणतात की अशा श्रीरामाच्या नामाचा आपण अखंड अंतःकरणामध्ये ध्यास घ्यावा, आपण त्याचा अखंड उच्चार करावा, जप करावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. अशा प्रकारचं समर्थांचं तुम्हाला मला या श्लोकांच्या मधून असणारा उपदेश म्हणा, त्यांचा सांगणं म्हणा, तुमच्या माझ्याकरता हे आहे. तेव्हा आपण तसा प्रयत्न जरूर मंडळी करण्याचा आपण निश्चय करूया, असा संकल्प आपण या निमित्तानं करूया. मंडळी, या श्लोकाचं असणार हे चिंतन आपल्याला कसं वाटलं, आवडलं का ते जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया ह्या आम्हाला उत्साहवर्धक असतात. आपण प्रतिक्रिया ज्यावेळेला देता त्यावेळेला आम्हाला पुढं आणखीन भाग करण्याकरता स्फूर्ती निर्माण होते, उत्साह निर्माण होतो. आमच्या काही श्रोत्यांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्या श्रोत्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. आपण प्रतिक्रिया जरूर द्या. काही श्रोत्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतर जे आवडीची परमार्थाची माणसं आहेत त्यांच्यापर्यंत या चॅनलची लिंक जरूर मंडळी आपण पोचवा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.